कलकोटी येथे बोगस लाभार्थी दाखवून उचलली लाखोंची देयकं. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईची मागणी. तालुक्यातील कलकोटी येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरी, गायकोठे, शेततळ्याच्या कामात बोगस लाभार्थी दाखवून कामे न करताच लाखो रुपयांची देयकं उचलून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे यातील दोषी विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात कलकोटी गावात रोजगार हमी योजना यातून सिंचन विहिरी, गायकोठे, शेततळे, शेतरस्ते, शोषखड्डे, बांबू लागवड ही कामे करण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात या गावात योजनेअंतर्गत कामच झालेली नाहीत. बोगस कामे दाखवून दुसऱ्या गावातील लाभार्थ्यांच्या नावाने देयकं उचलण्यात आली आहेत. सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचे खोटे ठराव पंचायत समितीकडून कामे मंजूर करून घेतली आहेत. अंजनसोडा गावातील लाभार्थ्यांची नावे या ठिकाणी आहेत. यात काही शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व काही शासकीय नोकरदार असून एकाच कुटुंबातील 3 ते 4 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन पैसे उचलण्यात आले असल्याचे या निवेदनात म्हटलंय. पुढे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे 2 वर्षात अनेक बोगस लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देऊन शासनाच्या पैशात भ्रष्टाचार केला आहे. यामुळे यातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अन्यथा 29 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे. या संदर्भातील गोटे जे आहेत आलेले आमच्या गावाला टोटल गोटे बोगस बिलं काढून त्यांनी टोटल गोट्याचा लाभ रोजगार सेवक बाकीचे रोजगार काम करणारे बाकीचे लावले, बाहेरगावचे लावले आणि बिलं पंचायत समितीला जमा करून घेतले पंचायतीला. त्याचा लाभ आम्हाला एकाही लाभधारकाला मिळाला नाही. कलकोटी ग्रामपंचायतमध्ये अंधाधुंदी कारभार करून शेततळे, सिंचन विहिरी, गाय गोटे, शोषखड्डे, शेतरस्ते, पुन्हा बांबू लागवड, 15व्या वित्त आयोगातील कामे हे गावात न करता बाहेरगावच्या लोकांच्या नावावर बिलं काढलेत. गावात कामे सुद्धा केलेली नाहीत. किमान 15 बाहेरगावच्या आमच्या गावातल्या लोकांच्या नावावर लाभ न देता बाहेरगावच्या अजून सोडचे काही लोक आहेत, काही बाहेरगावचे लोक आहेत, काही नोकरदार लोक आहेत, त्यांच्या नावावर बिलं काढलेले आहेत. रोजगार सुद्धा बाहेरगावच्या लोकांवर दाखवून रोजगाराची सुद्धा बिलं बाहेरगावच्या नावावर काढलेले आहेत. सर्व सरकारी योजना ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच यांच्या घरामध्ये राबविण्यात आले आहेत. सर्व त्यांच्या घरातल्यांना लाभ दिलेला आहे. तर हे सगळे गोटे हे बाहेर गावचे असून ते 40 गोटे बाहेरगावच्या लोकांना आमच्या गावातले नसून त्यांना लाभ दिलेला आहे. तर हा कारभार सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व वरलं पंचायत समिती अधिकारी यांच्या सर्वांच्या संगनमतानं 3 ते 4 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. तर आम्ही ह्याचं निवेदन जिल्हाधिकारी, आमचे मंत्री, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ईमेल केलेला आहे. पालकमंत्र्याला सुद्धा पाठवलेलं आहे. अद्याप कारवाई झाली का? अद्याप आता तर कारवाई झालेली नाही. आता इथून पुढे समिती स्थापन केलेली आहे त्यांनी. ते आता कधी येतील त्याची वाट बघत आहोत. आणि कारवाई नाही झाल्यास तुम्ही काय करणार? कारवाई नाही झाल्यास आमचं उपोषण हा लढा आमचा असाच चालू राहणार. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.